नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा 2025 साठी आपण प्रिपरेशन स्टार्ट केलेली आहे। जे विद्यार्थी राज्यसेवा 2025 ची तयारी करतात तर त्यांच्यासाठी आहेत हे लेक्चर्स। राज्यसेवा मध्ये आपण जर बघितलं तर आता तुमचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला जीएस पेपर 1 आणि पूर्व परीक्षेमध्ये तुमचा जो हिस्ट्रीचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आर्ट अँड कल्चर हा जो पार्ट आहे हा पार्ट समाविष्ट आहे। याला तुम्ही हिस्ट्री मध्ये टाकू शकता। तर आर्ट अँड कल्चर तसं बघितलं तर नवीन नाहीये आपल्यासाठी, फक्त डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये तो भाग इन्क्लूड होतोय म्हणून आपल्याला तो नवीन वाटतोय। पूर्वी पण आपण जेव्हा पूर्व परीक्षा देत होतो करंट अफेअर्स मधून वगैरे आपल्याला आर्ट अँड कल्चरचे थोडेफार म्हणजे थोडंसं रिलेट असलेले क्वेश्चन विचारले जात होते। पण जर पूर्ण आता सध्या आपण 25 चा विचार केला तर आर्ट अँड कल्चरचा सिलेबस कंप्लीट करणं मस्ट आहे, कारण का जीएस पेपर 1 मध्ये हिस्ट्री सेक्शन मध्ये तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात। ठीक आहे, खूप छान इंटरेस्टिंग असा भाग आहे। नक्कीच तुम्हाला आर्ट अँड कल्चर हा जो भाग आहे हा अभ्यासायला, मी भागच म्हणेन, सेपरेट सब्जेक्ट तर नाही म्हणत मी, तर हा अभ्यासायला तुम्हाला आवडेल। आपल्या भारताची संस्कृती, भारतामध्ये जे काही वैविध्य आहे ते सगळं आपण इथं अभ्यासणार आहोत। आता राहतो हा विषय की आर्ट अँड कल्चर साठी मराठीमध्ये बुक्स अवेलेबल नाही। ठीक आहे, ओके। स्पेशली जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास, आता आपण यूपीएससी बरोबर कंपेअर करतो प्रत्येक गोष्ट। यूपीएससी मध्ये तुम्हाला ऑल ओव्हर भारताबद्दल विचारलं जातं, आपल्याही परीक्षेत विचारलं जातं, पण आपल्याला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आहे कारण का आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झाम देतो, बरोबर। तर महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास केसागर पब्लिकेशनचं बुक अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरजच नाही। शेनोलीकर सरांचं पुस्तक आहे, बेस्ट आहे। ठीक आहे, आता राहतो पार्ट स्पेसिफिक जो आपण भारताशी रिलेटेड म्हणतो। विद्यार्थी असंच मनात गृहीत धरून चालतात की जे यूपीएससीचे विद्यार्थी अभ्यासाचे तेच मला अभ्यासायचं आहे इथं पण। ठीक आहे, तर इथं तुम्हाला नितीन सिंघानिया सरांचं एक पुस्तक सजेस्ट केलं जातं। प्रत्येक यूपीएससीचा विद्यार्थी नितीन सिंघानिया सरांचं पुस्तक अभ्यासतोच, लक्षात घ्या। पण आता जे विद्यार्थी मराठीमध्येच कम्फर्टेबल आहेत, ज्यांना हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजचा प्रॉब्लेम येतोय, अशा विद्यार्थ्यांसाठी तर हे पुस्तक नाही, लक्षात घ्या। कारण का तर पुस्तक घ्यायचं मग त्याचं ट्रान्सलेशन करायचं वगैरे बऱ्याच गोष्टी इथं होतात ज्या आपल्याकडून पॉसिबल होत नाहीत। मग याच्यावरती सोल्युशन काय आहे, तर सोल्युशन आपण इथं घेऊन येतोय। आर्ट अँड कल्चरची सिरीज आपण इथं कंटिन्यू करणार आहोत, जेवढं पॉसिबल होईल तेवढं। तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। चॅनलवरती बरेच विद्यार्थी असे आहेत की जे चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, फक्त सेशन बघतात, तर असं करू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का जे लेक्चर अपलोड होत असतात ना तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातात। ठीक आहे, ओके। तर आर्ट अँड कल्चर शिवाय आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला हिस्ट्रीची बरीच पुस्तकं मिळतील, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं होतं स्टेट सर्व्हिस मेन्स मध्ये तुम्हाला जनरल स्टडीज 1 मध्ये जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा तिथं तुम्हाला शेनोलीकर सरांचं पुस्तक मिळून जाईल। जस्ट 1 मिनिट थांबा, थोडंसं ओपन व्हायला वेळ लागतोय। आणि बाकी हिस्ट्रीचे बुक्स तर मी तुम्हाला पर्टिक्युलर हिस्ट्रीचे जे आपले लेक्चर होतात त्याच्यामध्ये दाखवलेलेच आहेत। इथं फक्त तुम्हाला एक शेनोलीकर सरांचं बुक मी दाखवते। जीएस 1 मध्ये तुम्हाला जिओग्राफी आणि हिस्ट्री दोन्ही अभ्यासायचं आहे। ठीक आहे, ओके। तर इथं तुम्हाला हिस्ट्रीचे बुक्स दिसतात, याच्यामध्ये आपल्याला आपलं नवीन पुस्तक बघायचंय जे राज्यसेवा मेन्स साठी असेल। ठीक आहे, आन्सर रायटिंग साठी। एकच मिनिट थांबा। हे बघा, हे आहे पुस्तक महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास। ह श्री शेनोलीकर सर आणि
देशपांडे सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, केसागर पब्लिकेशन. तर हे पुस्तक तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाचा सामाजिक आणि सांस्कृतिक या दोन अंगांनी जो घेतलेला परामर्श आहे हा तुम्हाला इथं कंप्लीट मिळून जाईल. आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी रिलेटेड जे काही क्वेश्चन असतील तुमचे आन्सर रायटिंग असेल तर या पुस्तकाचा संदर्भ घेऊन तुम्ही तिथे आन्सर रायटिंग करू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. बाकी काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकता. तसं तर आपण हे लेक्चर लाईव्हच घेणार होतो, पण कंटिन्युअस 2-3 दिवस झालं पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. तर आपण स्टार्ट करूया आपल्या आर्ट अँड कल्चरच्या आपल्या फर्स्ट सेशनला. चला, तर तुमच्या समोर इथं चॅप्टर नंबर 1 दिसत आहे. पूर्ण सिलेबस इथं मी तुम्हाला सांगत नाही, आपण डायरेक्ट चॅप्टर नंबर 1 पासून स्टार्ट करतोय. तर इथं चॅप्टर नंबर तुमचा 1 आहे भारतीय वास्तुकला, शिल्पकला आणि मातीची भांडी. ठीक आहे, इंग्लिश ट्रान्सलेशन वगैरे मी तर काही घेतलेलं नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश हिंदीचा प्रॉब्लेम आहे, फक्त मराठीच समजतं, मराठीमध्येच कम्फर्टेबल आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण इथं प्रयत्न करतोय. ठीक आहे, ओके. तर हा जवळजवळ इथं तुम्हाला 14 ते 15 चॅप्टर्स अभ्यासावे लागतात. हा आहे तुमचा पहिला चॅप्टर, भारतीय वास्तुकला, शिल्पकला आणि मातीची भांडी. याच्यामध्ये जर आपण बघितलं, याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत. इंट्रोडक्शन मध्ये आपण काय बघणार आहोत? इंट्रोडक्शन मध्ये आपण वास्तुकला म्हणजे काय, शिल्पकला म्हणजे काय, बरोबर, या दोन्ही मधला डिफरन्स काय आहे, ओके, हे आपल्याला इथं बघायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथं बघणार आहोत हडप्पा कला आणि वास्तुकला. आता हडप्पा संस्कृतीचा अभ्यास, तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही आधी पण हडप्पा संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे, लक्षात घ्या. तर इथं जो आपण अभ्यास करणार आहे, इथं आपण तिथली कला आणि संस्कृती वास्तुकलेचा अभ्यास करणार. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला व्हिज्युअल आर्ट्स म्हणजे काय वगैरे वगैरे सगळं शिकावं लागतं. तर हडप्पा संस्कृतीचा अभ्यास तुम्ही पूर्व परीक्षेसाठी करता, बरोबर, पण तिथं फक्त तुम्ही कला आणि वास्तुकला इतकंच करत नाही, बाकीचं पण तुम्ही करता. पण इथं स्पेसिफिक बघितलं तर इथं तुम्हाला कला आणि वास्तुकला बघावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर येतो मौरिका. म्हणजे थोडक्यात बघा, आपण जेव्हा टाइमलाईन बघतो की नाही, इसवी सन पूर्व, इसवी सन, हे सगळं तुम्ही अभ्यासलेलं असेल असं मी गृहीत धरते. कारण का पूर्वीचा जुन्या पॅटर्न साठी सुद्धा आपण काय म्हणतो त्याला, प्राचीन भारत अभ्यासच होतो, बरोबर. म्हणजे इथं तुम्हाला जर आपण बघितलं तर सिंधू संस्कृती आहे किंवा हडप्पा संस्कृती म्हणा, त्याच्यानंतर वैदिक काळ येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर उत्तर वैदिक काळ येतो, त्याच्यानंतर महाजनपद आहेत. याच्यामध्येच तुम्हाला मौर्य आणि जैनिझम आणि बुद्धिझमचा उदय दिसतो. त्याच्यानंतर मौर्य साम्राज्य येतं, गुप्त साम्राज्य येतं. ही जी टाइमलाईन आहे ना, ही टाइमलाईन तुम्ही आधी पण अभ्यासलेली असेलच, बरोबर. आपल्याला काय करायचंय, फक्त ही जी टाइमलाईन आहे ना, या टाइमलाईन नुसार आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. याच्यानंतर आपण बघतोय मौर्योत्तर कला, त्याच्यानंतर बुद्धाशी संबंधित विविध मुद्रा, गुप्ता एज आणि आर्किटेक्चर, त्याच्यानंतर महत्वाचे प्राचीन शिलालेख. आता हे शिलालेख वगैरे आहेत ना, युपीएससीला तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारलाय आणि जसं पॅटर्न युपीएससी सारखं आहे तर क्वेश्चन पण तुम्हाला युपीएससी सारखेच विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर बघा इथं महत्वाचे प्राचीन शिलालेख, मंदिर वास्तुकला. विद्यार्थी काय करतात माहिती का, आर्ट अँड कल्चर मध्ये विद्यार्थी डायरेक्ट टेम्पल आर्किटेक्चर वरतीच जातात. ते थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटतं, इमेज वगैरे तुम्हाला मिळतात. तर असं करू नका. तुमची रिटर्न ही पहिली एक्झाम आहे. मे बी तुम्हाला पहिलाच क्वेश्चन असेल की वास्तुकला आणि शिल्पकला याच्यातला फरक स्पष्ट करा. ठीक आहे, ओके. किंवा हडप्पा संस्कृतीवरती तुम्हाला पहिलाच क्वेश्चन असू शकतो. सो आपल्याला इथं काय करायचं आहे, आपल्याला एका सिक्वेन्सनं जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या प्राचीन भारतातील प्रसिद्ध विद्यापीठे, फॉर एक्झाम्पल नालंदा विद्यापीठ असेल, तक्षशिला असेल, तर यांचा उदय कसा झाला किंवा ह्यांचा नाश कसा झाला, हे सगळं आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर भारतातील प्रमुख बौद्ध तीर्थक्षेत्रे, भारतातील प्रमुख जैन तीर्थक्षेत्रे, मध्ययुगीन भारतातील वास्तुकला, मेडिवल हिस्ट्री बघायची आपल्याला इथं वास्तुकलेच्या दृष्टीने. त्याच्यानंतर 13 नंबर आहे इंडो इस्लामिक आर्किटेक्चर आणि आधुनिक आर्किटेक्चर. तर हा जो पहिला चॅप्टर आहे आपला, या पहिल्या चॅप्टर मध्ये आपल्याला जवळजवळ 14 मुद्दे कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही. आपण आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून पण इथं क्वेश्चन घेणार आहोत जेव्हा चॅप्टर आपला संपेल तेव्हा. तुमचं काय काम आहे, तुमचं काम आहे की फक्त जास्तीत जास्त विद्यार्थी जे असतील ना त्यांच्यापर्यंत आपले लेक्चर्स पोहोचवायचे. आता याच्यामध्ये आपण स्टार्ट केलं तर इथं जर आपण बघतो जे आर्ट फॉर्म्स असतात ना, तर त्या आर्ट फॉर्म्सचं 2 प्रकारामध्ये विभाजन केलं जातं. पहिला प्रकार आहे व्हिज्युअल आर्ट्स. इथं बघा तुम्हाला दिलेलंच आहे मी क्लासिफिकेशन. इथं आहे व्हिज्युअल आर्ट्स,
व्हिज्युअल आर्ट्स मध्ये जर आपण बघितलं पेंटिंग, आर्किटेक्चर, स्कल्पचर आणि पोट्री. जर तुम्ही सिंधू संस्कृतीबद्दल बघितलं ना तर सिंधू संस्कृतीमध्ये तुम्हाला व्हिज्युअल आर्ट जास्त दिसेल. ओके, म्हणजे आता इथे तुम्ही जर म्हटलं की परफॉर्मिंग आर्ट आपण बघू शकतो का नाही, आता तिथलं जे संस्कृती वगैरे टिकून राहिलेली आहे आपल्याला कसं कळतंय, तिथलं जे आर्किटेक्चर आहे, स्कल्पचर आहे, पोट्री आहे, त्याच्यावर आपण काय म्हणतो की तिथं तुम्हाला व्हिज्युअल आर्ट दिसून येईल. ओके, आणि परफॉर्मिंग आर्ट मध्ये तुम्हाला काय अभ्यासायचं असतं, इंडियन डान्स आहे, इंडियन लँग्वेजेस आहेत, थिएटर फॉर्म्स आहेत आणि पपेट्री फॉर्म्स आहेत. क्वेश्चन असतात म्हणजे असतातच याच्यावरती, ठीक आहे, लक्षात घ्या. तर व्हिज्युअल आर्ट्स मध्ये आपण जेव्हा सिंधू संस्कृती अभ्यासू तेव्हा तिथे आपल्याला आर्किटेक्चर, स्कल्पचर, पोट्री, पेंटिंग्स वगैरे इथे आपल्याला अभ्यासायचे आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता याच्याही पेक्षा जास्त आपण डीप मध्ये शिकू शकतो, लक्षात घ्या, पण युट्यूब वरती एवढं सगळं पॉसिबल नाही. शक्यतो तर थोडेसे मॅरेथॉन सेशन घेऊन आपण हा भाग कव्हर करायचा इथं प्रयत्न करतोय. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, स्पेशली जे राज्यसेवा 2025 चे विद्यार्थी आहेत इथं मी माझा नंबर शेअर करते 9404033073. जर तुम्हाला काही मदत लागली राज्यसेवेशी संबंधित, अभ्यासाशी संबंधित, तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. ओके, तर हे तुम्हाला वर्गीकरण लक्षात आलं. आता आपण थोडासा परिचय बघूया. परिचय म्हणजे थोडंसं माहित पाहिजे आपल्याला, नवीन विषय आहे. तर आर्किटेक्चर आपण डे टू डे लाईफ मध्ये ऐकतोच. तर हा जो शब्द आहे हा शब्द लॅटिन शब्द आहे, बरोबर. कोणत्या शब्दापासून तयार झाला, टेक्टोन या शब्दापासून हा शब्द आलेला आहे. म्हणजे या टेक्टोनचा अर्थ काय होतो, या टेक्टोनचा अर्थ आहे बिल्डर. ठीक आहे, ओके, क्लिअर. हे काय एक्झाम मध्ये विचारत नाहीत पण आपल्याला माहित असायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीचा काळ आपण अभ्यासतो जेव्हा सुरुवातीच्या माणसाने राहण्यासाठी आपला निवारा तयार करायला सुरुवात केली. ओके, तेव्हा आपण म्हणू शकतो की विज्ञान आर्किटेक्चरची सुरुवात झाली. ठीक आहे, तेव्हापासून आर्किटेक्चरची सुरुवात झाली असं आपण इथं म्हणू शकतो. दुसरीकडे जर आपण बघितलं तर इथं शिल्पकला प्रोटो इंडो युरोपियन मूळ केल पासून उत्पन्न झाली आहे, ज्याचा अर्थ होतो वाकणे. ठीक आहे, शिल्पकलाचा उगम तुम्हाला इथं दिलेला आहे की शिल्पकला जर आपण बघितलं कुठून उत्पन्न झालेली आहे तर प्रोटो इंडो युरोपियन मूळ आहे केल. केलचा अर्थ काय होतो, केल म्हणजे वाकणे. ठीक आहे, ओके. आता शिल्प काय असतात तुम्हाला पुढे मी डिफरन्स सांगेन की वास्तुकला आणि शिल्पकला याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. तर शिल्प म्हणजे एक लहान कलाकृती असतात, बरोबर, एकतर हस्तनिर्मित किंवा साधनांसह सौंदर्यशास्त्राशी अधिक संबंधित असतात. जर तुम्हाला शिल्प म्हणजे काय आहे सुरुवातीला तर आपल्याला हेच समजून घ्यायचं असतं की शिल्प म्हणजे काय आहे, एक लहान कलाकृती आहे, बरोबर, हस्तनिर्मित असते आणि जास्तीत जास्त त्याचा संबंध कशाशी असतो, सौंदर्यशास्त्राशी असतो. लक्षात आलं. म्हणजे इथं आर्किटेक्चर म्हणजे आपण काय बघितलं, शिल्पकलाचा उगम कुठून झालेला आहे ते आपण बघितलं. हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाहीत, लक्षात घ्या. शक्यतो तर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नसणार आहे, पण जो विषय आहे तो विषय मुळापासून समजून घेणं फार महत्वाचं असतं. ओके, क्लिअर. चला, आता मेन आपला पॉइंट येतो डिफरन्स बिटवीन आर्किटेक्चर अँड स्कल्पचर. समजून घ्या व्यवस्थित. इथे जर आपण बघितलं पॉइंट ऑफ डिफरन्स बघूया आपण. साईज आणि स्कोप मध्ये काय डिफरन्स असतो. ठीक आहे, साईज आणि स्कोप मध्ये काय डिफरन्स असतो व्यवस्थित समजून घेऊया, कारण का याच्यावरती मे बी क्वेश्चन पडू शकतो. आर्किटेक्चर रेफर्स टू द डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स. ठीक आहे, ओके. इथे जर तुम्ही बघितलं तर इथं आर्किटेक्चर कशाशी रेफर करतात, डिझाईन आणि कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंगशी. ठीक आहे, स्ट्रक्चर्स आर रिलेटिव्हली स्मॉलर. म्हणजे आर्किटेक्चर हे सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर हे मोठं असतं आणि स्कल्पचर हे कसं असतं, छोटं असतं. म्हणजे 3 डायमेन्शनल वर्क म्हणू शकता तुम्ही, एक आर्ट आहे 3 डायमेन्शनल. ठीक आहे, ओके. मटेरियल जे यूज केलं जातं आर्किटेक्चर मध्ये तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं जनरली मिक्सचर ऑफ व्हेरियस मटेरियल्स. ठीक आहे, इथं स्टोन वापरतात, वूड वापरतात, ग्लास वापरतात, मेटल असेल, सँड असेल, या सगळ्यांपासून बिल्डिंग बनवली जाते, बरोबर. तर आपण काय म्हणू शकतो की जे मटेरियल यूज केलं जातं आर्किटेक्चर मध्ये ते मटेरियल. आणि स्कल्पचर मध्ये फॉर एक्झाम्पल एकच दगड आहे आणि त्या दगडापासून एखादी मूर्ती बनवली त्याला आपण स्कल्पचर म्हणतो, सिंगल पीस म्हणतो. सिंगल पीस ऑफ स्कल्पचर इज युजली मेड अप ऑफ सिंगल टाइप ऑफ मटेरियल. ठीक आहे, तर इथं मल्टिपल मटेरियल वापरलं जातं, इथं वापरलं जातं का नाही वापरलं जातं. ओके, प्रिन्सिपल बघा. आर्किटेक्चर इन्व्हॉल्व स्टडी ऑफ इंजिनिअरिंग,
सिंपल आहे. अँड इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स इट रिक्वायर्स डिटेल्ड अँड ॲक्युरेट मेजरमेंट. याच्यामध्ये समजा एखादी बिल्डिंग बनवायची, आपल्याला तिथे ॲक्युरेट मेजरमेंट लागतात की नाही, बरोबर. पण स्ट्रक्चर बनवताना इथे काय असतं, क्रिएटिव्हिटी गरजेची असते, इमॅजिनेशन गरजेचं असतं, आणि इथं ॲक्युरेट मेजरमेंट जास्त नसतं, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशनला इथे जास्त महत्व आहे. एक्झाम्पल जेव्हा देईन तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, चला बघा, भारतीय वास्तुकला. आता याच्यामध्ये आपण स्टार्ट करतोय भारतीय वास्तुकलेपासून. याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो बरं का, याच्यावरती मात्र क्वेश्चन बनवू शकतो. इतिहास, संस्कृती आणि धर्म याच्यामध्ये भारतीय वास्तुकलेचं मूळ आपल्याला सापडतं. ठीक आहे, आपला जो इतिहास आहे, आपली जी संस्कृती आहे आणि धर्म, याच्यामध्ये तुम्हाला वास्तुकलेचं मूळ सापडतं. असे पॉइंट्स जे असतात ना आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. ज्या प्रकारे येथील संस्कृतीचा विकास होत गेला, म्हणजे जसं जसं सिव्हिलायझेशन होत गेलं तसं तसं आपण म्हणू शकतो की वास्तुकला जी आहे ती प्रगत होत गेली. ठीक आहे, आणि जर स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या सामग्रीचा गुणधर्मानुसार बांधकामाची निरनिराळी तंत्रे शोधली गेली. म्हणजे जसं जसं सिव्हिलायझेशन होत गेलं तसं तसं स्थानिक पातळीवर जितकं काही मटेरियल उपलब्ध असेल, बरोबर, तर त्या मटेरियलच्या गुणधर्मानुसार बांधकामाची निरनिराळी तंत्र शोधली गेली. ठीक आहे, मग अशा प्रकारे काय झालं, साम्राज्य बदलत गेलं, बरोबर. स्थानिक आणि उपलब्ध सामग्री यांच्या एकत्रित परिणामांपासून काय झालं, वास्तुकला विकसित झाली. तर प्रत्येक साम्राज्यामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन दिसेल. जसं की आपण मौर्यकालीन हस्तकला, शिल्पकला बघणार आहोत, त्याच्यानंतर गुप्तकालीन बघणार आहोत, मध्ययुगीन भारतातील बघणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी डिफरन्स दिसून येत जाईल. ठीक आहे, तसेच भारत हा खंडप्राय देश असल्यामुळं आता लक्षात घ्या, फक्त जी उपलब्ध सामग्री आहे, बरोबर, किंवा स्थानिक वास्तुशैली आहे, बदलतं साम्राज्य आहे, याच्यामुळेच हे बदललं का, नाही. तर इथं आपला भारत जो आहे तर खंडप्राय देश आहे, इथलं हवामान आणि भौगोलिक परिस्थिती याच्यामध्ये खूप जास्त विविधता आहे, बरोबर, प्रादेशिक विविधता. मग ही प्रादेशिक विविधता तुम्हाला वास्तुशैलीमधून दिसून येते आणि याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतो की भारत हा खंडप्राय देश आहे आणि येथील हवामान आणि भौगोलिक परिस्थितीचा प्रादेशिक वास्तुशैलीवरती काय परिणाम दिसून येतो. ठीक आहे, ओके. तर असे क्वेश्चन डेफिनेटली बनतात आणि याची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजेत. कधी देता येतील, जेव्हा आपण सगळं हे आर्ट अँड कल्चर किंवा हा फर्स्ट चॅप्टर आपण कम्प्लीट करू, मेडिवल वगैरे सगळं, तर त्याच्यानंतर आपल्याला हे आन्सर रायटिंग करता येणार आहे. ठीक आहे, ओके. ही प्रादेशिक विविधता कशा प्रकारे वास्तुशैलीमधून दिसून येते. ओके, क्लिअर. तर हे तुम्हाला एक प्रस्तावनेमध्ये तुम्ही हे मटेरियल टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ इंडियन आर्किटेक्चर आपण बघतोय, वास्तुकला, तर याचंही आपण क्लासिफिकेशन करतोय. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघणार आहोत एन्शंट इंडिया. एन्शंट इंडियामध्ये तुम्ही बघणार आहोत हडप्पन आर्ट, त्याच्यानंतर मौर्यन आर्ट आहे, पोस्ट मौर्यन आहे, त्याच्यानंतर गुप्ता आर्ट आहे, त्याच्यानंतर साऊथ इंडियन आर्ट. बघा, साऊथ इंडियन आर्ट म्हणजे काय माहिती का, साऊथ इंडियामध्ये एक वेगळी विशिष्ट अशी शैली दिसते, मंदिर शैली वगैरे, म्हणून आपण इथे सेपरेटली अभ्यासतोय साऊथ इंडियन आर्ट. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर येतो मेडिवल इंडिया. मेडिवल इंडियामध्ये आपण दिल्ली सल्तनत आणि मुघल आर्ट अभ्यासतोय. मॉडर्न इंडियामध्ये आपण इंडो गोथिक स्टाईल आणि न्यू रोमन स्टाईल. ठीक आहे, जस्ट एक मिनिट थांबा. चला आपण कंटिन्यू करूया. तर क्लासिफिकेशन आपण बघितलं, याच्यामध्ये एन्शंट, मेडिवल आणि मॉडर्न हे सगळं आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हडप्पा कला आणि वास्तुकला, तर याच्यातला पहिला पार्ट आपण बघणार आहोत, हडप्पा कला आणि वास्तुकला. आता जेव्हा तुम्ही हा पार्ट अभ्यासाल ना, तेव्हा तुम्हाला असं नवीन काही इतकं वाटणार नाही, कारण का जेव्हापासून आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा देतोय, हडप्पा संस्कृतीचा अभ्यास आपण करतोय. फक्त तिथे काय होतं माहिती का, हडप्पा संस्कृतीचा कालखंड असेल, त्याच्यानंतर उत्खनन असेल, कोणत्या ठिकाणचं उत्खनन कोणी केलं किंवा महत्वाचे साइट्स असतील वगैरे वगैरे, याच्याबद्दल आपण अभ्यास केलेला असतो. तिथलं धार्मिक जीवन कसं होतं, व्यापार होता का, किंवा कृषी प्रधान संस्कृती होती का वगैरे, हे सगळं झालं प्रिलियमच्या दृष्टिकोनातून. आता मेन्सच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करायचं आहे, कला आणि वास्तुकला इथं शिकायची आहे. ठीक आहे, तर सिंधू घाटी संस्कृती आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतीय उपखंडातली ही सगळ्यात जुनी संस्कृती आहे. प्रामुख्याने तुम्ही म्हणू शकता की जो चाल्कोलिथिक काळ आहे, ठीक आहे, तर त्या चाल्कोलिथिक काळामध्ये ही संस्कृती विकसित झाली. ताम्र पाषाण युग तुम्ही म्हणू शकता. आणि या काळातील बहुतेक स्थळं जी आहेत ना, ती आधुनिक काळातील भारत आणि पाकिस्तानामध्ये उत्खनन करण्यात आले. फॉर एक्झाम्पल राखालदास बॅनर्जी यांच्यावरती आपल्याला पूर्व परीक्षा क्वेश्चन
आला होता. पूर्वला तुम्हाला काय विचारतील, जास्तीत जास्त हडप्पा संस्कृतीचा कालखंड, त्याच्यानंतर तिथले ठिकाणं असतील, जोड्या लावा. मग आता पाकिस्तानमध्ये कुठली ठिकाणं आहेत, भारतामध्ये कुठली आहेत, वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके. पण जेव्हा तुम्हाला हडप्पा कला आणि संस्कृतीवरती क्वेश्चन बनेल, आता क्वेश्चन फ्रेम होण्यावरती डिपेंड करतो, पण तिथं थोडक्यात तुम्हाला हडप्पा संस्कृतीबद्दल इंट्रोडक्शन तर द्यावंच लागतं. मग जेव्हा आपण इंट्रो देतो ना, इंट्रो देताना प्रामुख्याने ती संस्कृती प्राचीन आहे हा मुद्दा तुम्ही लिहिला पाहिजे. त्या संस्कृतीचा टाइम पिरियड तुम्ही लिहिला पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हडप्पा आणि मोहेंजोदडो, आता या सिंधू संस्कृती म्हणा, हडप्पा संस्कृती म्हणा, याच्यामध्ये हडप्पा आणि मोहेंजोदडो ही दोन महान शहरं होती. ठीक आहे, ओके. जी पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रांतामध्ये सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये सुमारे 2600 ईसापूर्व उदयाला आली होती. ठीक आहे, ओके. हे तर आपल्याला माहित आहे. आता 19व्या आणि 20व्या शतकात त्याचा शोध लागला आणि उत्खनन जेव्हा झालं तेव्हा त्या उत्खननाने सभ्यतेच्या वास्तुकला, तंत्रज्ञान, कला, व्यापार, वाहतूक, लेखन असेल, धर्म असेल, याच्या संबंधीची पुरातत्व माहिती आहे ती आपल्याला मिळून गेली. म्हणजे जेव्हा उत्खनन झालं, उत्खनन झाल्यानंतर ही सगळी माहिती आपल्याला इथं मिळालेली दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता हा जर काळ बघितला तर या काळात काही महत्वाची पुरातत्व स्थळं आहेत ज्याच्यावरती तुम्हाला प्रिलियमला क्वेश्चन येतो, पण जर आन्सर रायटिंग करताना पण तुम्ही हे लिहू शकता. इव्हन तुम्ही मॅप सुद्धा ड्रॉ करू शकता, मॅप मध्ये सुद्धा शो करू शकता. तर सिंध मधील कोटदिजी आहे, गुजरात मधील कालीबंगन आहे, पंजाब मधील रुपार आहे, हरियाणा मधील बानावली आहे, गुजरात मधील लोथल, सुरकोटडा, धोलावीरा. तर याच्यापैकी जर तुम्ही बघितलं ना तर राखीगडी हे जे आहे ना हे सर्वात मोठं महत्वाचं शहर समजलं जातं. ठीक आहे, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मधलं हे सगळ्यात मोठं स्थळ आहे. कोणतं? राखीगडी. ठीक आहे, ओके, क्लिअर, समजलं. हे कॉमन कंटेंट आहे बरं का, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल. आता इथं आपण थोडक्यात एक काय म्हणू शकतो, रिकॉल म्हणून आपण सिंधू संस्कृतीची पुरातत्व स्थळ, त्याचा वर्णन, शोध वगैरे बघूया. तर इथं हडप्पा हे कंटेंट तुम्हाला प्रिलियमला पण उपयोगी पडेल. हडप्पा हे शहर होतं किंवा पुरातत्व स्थळ, तर याचं उत्खनन केलं दयाराम साहनी यांनी 1921-1930 मध्ये पंजाब मध्ये, म्हणजे पाकिस्तान मधला पंजाब, मोंटगोमेरी जिल्ह्यामध्ये रावी नदीच्या काठावरती. लक्षात ठेवा, इथं स्टोन डान्सिंग नटराज आणि स्मशान, म्हणजे इथं उत्खनन जे करण्यात आलं ना, महत्वाचा मुद्दा काय, स्टोन डान्सिंग नटराज इथं मिळाला, इतकं फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मोहेंजोदडो, आर.डी. बॅनर्जी जोड्या गावामध्ये 1922 मध्ये उत्खनन केलं, पंजाब पाकिस्तान मधील सिंधू नदीच्या काठी. इथं ग्रेट बाथ, कॉलेजिएट बिल्डिंग असेल, असेंब्ली हॉल असेल, ही साईडची खास वैशिष्ट्य आहेत. तुम्हाला विचारलं जातं ग्रेट बाथ कुठं मिळालं, मोहेंजोदडो मध्ये मिळालं का हडप्पा या ठिकाणी मिळालं. त्याच्यानंतर पशुपती सील, आपण जे सील अभ्यासणार आहोत ना, पुढे येईल तुम्हाला अभ्यासामध्ये, या सील बद्दल वैशिष्ट्य वगैरे तुम्हाला विचारली जातात, किंवा सील म्हणजे काय, पशुपती सील म्हणजे काय, वगैरे वगैरे. तर इथं पशुपती महादेव आद्य शिव सील, विणलेल्या कापसाचा तुकडा, हे मोहेंजोदडो या ठिकाणी सापडलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे चहुंद्रो, सिंध पाकिस्तान यांची मुजुमदार. इथे काय करा तुम्ही, अ गट आणि ब गट करून ठेवा पूर्व परीक्षेसाठी. ठीक आहे, एका बाजूला दयाराम साहनी, एका बाजूला आर.डी. बॅनर्जी, एका बाजूला यांची मुजुमदार. 1931 मध्ये पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या काठी सिंधू स्थळ आहे. इथं बैलगाडी आणि इक्का, एक लहान भांड सापडलेलं आहे. ठीक आहे, चहुंद्रोला. तर हे 3 पुरातत्व स्थळ आपण बघितली. त्याच्यानंतर 4थं स्थळ आहे लोथल. लोथल या ठिकाणी उत्खनन केलं 1954 मध्ये S.R. राव यांनी. भोगाव नदीच्या काठी हे आहे. शहराची विभागणी सिटाडेल टाउन डॉकयार्ड मध्ये करण्यात आलेली आहे. इथं तांदळाचे पुरावे सापडलेले आहेत. ठीक आहे, लोथल गुजरात या ठिकाणी. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर कालीबंगा राजस्थान, बीबी लाल यांनी 1961 मध्ये उत्खनन केलेलं आहे. घग्गर नदीच्या काठी आहे. इथं काय काय सापडलं बघा, नांगरलेलं शेत, त्याचे पुरावे, लाकडी चाळ, 7 अग्निवेदी, उंटाची हाडे, त्याच्यानंतर कबर वगैरे असतील, गोलाकार कबरी वगैरे असतील, तर यांचे पुरावे इथं सापडलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. किती झाले टोटल, 6 पुरातत्व स्थळे झाली. त्याच्यानंतर जे आपण 7वं स्थळ म्हणतोय कालीबंगा, तर आपण बघितलं ढोलावीरा.
तर हेच उत्खनन केलेलं आहे 67-68 मध्ये जेपी जोशी यांनी. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील लुणी नदीच्या काठावरती वसलेला आहे. अद्वितीय जल व्यवस्थापन प्रणाली आहे. शिलालेख आणि स्टेडियमचे पुरावे इथं आपल्याला सापडलेले दिसतात. सूरकोटडा गुजरात जेपी जोशी यांनीच उत्खनन केलेलं आहे 1972. साबरमती आणि भोगाव नदीच्या काठी इथं घोडा अंडाकृती कबर दफन केल्याचे पुरावे वगैरे सापडलेले आहेत. ठीक आहे. बाणावली हरियाणा इथलं उत्खनन झालेलं आहे 1973 मध्ये. आर.एस. बिष्ट यांनी केलेलं आहे सरस्वती नदीच्या काठी. हडप्पा पूर्व आणि हडप्पा म्हणजे हडप्पा पूर्व काळातील पण आणि हडप्पा काळातील पण दोन्ही इथं तुम्हाला पुरावे सापडतात. उत्तम दर्जाची बार्ली इथं पिकत होती याचा पुरावा इथं त्यांना सापडलेला आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, मोहेंजोदडो वर्सेस हडप्पा. इथं तुम्हाला दिलेलं आहे. हे आहे मोहेंजोदडो. हे तुम्ही सिटाडेल वगैरे आता मी उल्लेख केलेला तुम्ही बघितला असेल. आणि हे आहे हडप्पा. तर ह्या इमेजेस बघून घ्या. आपल्याला काही इमेजेस वगैरे काढावे लागत नाही, पण जेव्हा सिटाडेल वरती वगैरे क्वेश्चन येतो तेव्हा तुम्हाला हे असे रफ डायग्राम थोड्याशा काढता आल्या पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला बघा कसं होतं नगर नियोजन. ठीक आहे. नगर नियोजनावरती क्वेश्चन विचारलेला आहे युपीएससी मेन्स जीएस पेपर 1 मध्ये. तर ह्या संस्कृतीत नगराची रचना जी होती ना, आता जरी नगर नियोजनावरती क्वेश्चन आला तरी तुम्हाला सुरुवातीला इंट्रो मध्ये सिंधू संस्कृतीबद्दल माहिती द्यायचीच आहे. तर ग्रीड प्रकारच्या रचनेमध्ये होती. बरोबर. प्रत्येक नगर हे ग्रीड प्रकारच्या रचनेमध्ये होतं. लक्षात ठेवा. दाखवते मी तुम्हाला ग्रीड प्रकार काय असतो ते. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं पूर्व परीक्षेला तुम्ही अभ्यासला असेल की मुख्य रस्त्यांची जी आखणी होती कशी होती, पूर्व पश्चिम दिशेवरती होती. त्याच्यामुळे नगराची मांडणी कदाचित उद्योन्मुख सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीवर असावी. आता हा मुद्दा तुम्हाला मेन्ससाठी मिळाला. तुम्ही पूर्व परीक्षेपर्यंत काय केलं होतं, पूर्व पश्चिम केलं होतं. बरोबर. आपण मेन्ससाठी काय बघतो, ग्रीड प्रकारची मांडणी आणि उद्योन्मुख सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीत असावी असं तज्ञांचं इथं म्हणणं आहे. ठीक आहे. संपूर्ण शहर जे होतं त्या शहराभोवती तटबंदी आणि प्रवेशद्वारे बांधण्यात आली होती. लक्षात ठेवा. शत्रूपासून संरक्षण करणं. आता तटबंदी आणि प्रवेशद्वारे का होती, तर शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी. ठीक आहे. ओके. आणि व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही योजना होती. पण एवढाच हेतू नव्हता. लक्षात घ्या. तर तटबंदी आणि प्रवेशद्वारे का होती, एकतर शत्रूपासून संरक्षण करणं, व्यापारावर नियंत्रण ठेवणं आणि सतत येणारे जे पूर आहेत ना, तर या पुरापासून शहराचं रक्षण करणं हा सुद्धा तटबंदीच्या पाठीमागचा महत्वाचा उद्देश होता. ठीक आहे. ओके. तर नगराचे ठळकपणे 2 भाग होते. एक म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेल्या टेकडीवरचे अक्रोपोलिस आणि दुसरा म्हणजे जमिनीलगत राहिलेला भाग लोअर टाउन. जसं की मी तुम्हाला आता इथे इमेज मध्ये दाखवलं होतं. हे बघा, हे लोअर टाउन खालचं. ठीक आहे. ओके, क्लिअर. समजलं. चला बघा. त्याच्यानंतर शहरातील मुख्य इमारती अक्रोपोलिस भागामध्ये होत्या म्हणजे वरच्या भागामध्ये. आणि अक्रोपोलिसची तटबंदी बाकीच्या शहराच्या तुलनेत कशी होती, मजबूत होती. सार्वजनिक इमारती, सभा मंडप, धान्याचे कोठार, भव्य स्नानगृह हे सर्व अक्रोपोलिस वरतीच बांधलेले होते, ना की जे लोअर टाउन आहे खाली बांधलेलं वरचा भाग आणि खालचा भाग. तर या वरच्या भागावरतीच तुम्हाला हे ग्रेट बाथ वगैरे दिसून येतं. ठीक आहे. ओके. तर अक्रोपोलिस हे हा जो मुद्दा आहे हा मुद्दा तुम्ही इथं लक्षात ठेवा. इथे बघा सायलेंट फीचर्स ऑफ इंडस व्हॅली टाउन प्लॅनिंग. इथे तुम्हाला ग्रीड पॅटर्न दिसतो. जे मी तुम्हाला सांगितलं तर ग्रीड पॅटर्न हा ग्रीड पॅटर्न आहे. आणि सिटी वॉल ज्या होत्या त्या सिटी वॉल अशा प्रकारच्या होत्या. ठीक आहे. तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये जर तुम्हाला नगर रचनेबद्दल काही पॉइंट माहिती असायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचे पॉइंट्स मध्ये ग्रीड पॅटर्न तिथं होता हे आपल्याला सांगता आला पाहिजे. ठीक आहे. सायलेंट फीचर्स ऑफ इंडस व्हॅली टाउन प्लॅनिंग याच्याबद्दल क्वेश्चन येऊ शकतो. मे बी 250 शब्दात लिहा किंवा शॉर्ट नोट वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा. इथं तुम्हाला द अॅक्रोपोलिस अँड द लोअर सिटीज दिलेले आहेत जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. अॅक्रोपोलिस आणि लोअर सिटीज बघून घ्या. इमेजेस बघितल्याने काय होतं, इमेजेस बघितल्याने आपण जे थेरी अभ्यासतो ना ती थेरी खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहते. तर महत्वाचा मुद्दा काय आहे, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये ग्रीड पॅटर्न मध्ये अॅक्रोपोलिस म्हणजे काय, लोअर टाउन म्हणजे काय, ग्रेट बाथ असेल, धान्याची कोठारे असतील तर हा भाग
मग लोअर टाउन मध्ये होता का अॅक्रोपोलिस वरती होता हे आपल्याला सगळं इथं माहित असायला पाहिजे. तर आपण म्हणू शकतो की जीएस पेपर 1 मध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वरती काही क्वेश्चन आला तर आपण तिथं लिहू शकतो. ठीक आहे, ओके क्लिअर. चला नेक्स्ट बघा, इथं तुम्हाला ग्रॅनरीज दिलेल्या आहेत. अशा प्रकारच्या गॅलरीज तिथं होत्या आणि इन हाऊस वेल्स पण तिथं होत्या, बघून घ्या. ठीक आहे, इन हाऊस वेल्स पण तिथं आपल्याला दिसून येतात. चला आता इथं जर आपण बघितलं तर या संस्कृतीमध्ये नगरांची रचना तर आपण बघितली. नगर रचनेनंतर आपण जातो घरं कशी होती, तर इथं घरांच्या स्थानानुसार त्यांचं जे बांधकामाचं साहित्य आहे की घराचं स्थान कुठं आहे मॅटर करतं की घरासाठी कोणतं साहित्य वापरलेलं आहे. ठीक आहे, तर स्थानानुसार साहित्यामध्ये फरक दिसून येतो. ग्रामीण भाग जर तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागातील जी घरं होती केवळ मातीच्या विटांनी बांधलेली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं डिफरन्स कुठं दिसणार आहे, ग्रामीण भाग आणि नागरी भाग. स्थान कुठलं आहे, ग्रामीण भागामध्ये जर घरं असतील तर मातीच्या विटांनी बांधलेली होती. जर नागरी भागात तुम्ही बघितलेले असतील तर ती तशाच प्रकारची घरं तुम्हाला भाजलेल्या विटा तिथं वापरलेल्या दिसतील. ठीक आहे, ओके क्लिअर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे प्रिलिमला वगैरे विचारलं जाऊ शकतं किंवा आन्सर रायटिंग मध्ये तुम्ही लिहू शकता, त्या विटाचं जे मापन आहे ना, हे मापन तुम्हाला माहित पाहिजे. याच्यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन येतात म्हणजे येतात. आणि आन्सर रायटिंग मध्ये जर तुम्ही लिहिलं तर तुमचं वेगळं इम्प्रेशन तिथं पडतं. म्हणजे एवढी छोटी गोष्ट पण या विद्यार्थ्याला माहित आहे असं तिथं एक्झामिनरला वाटतं. ठीक आहे, प्रामुख्याने 1 किंवा 2 मजले, त्यात खालच्या मजल्यावर खोल्या आणि वर गच्ची अशी घराची संरचना. बघा सिंधू संस्कृती म्हणजे काय, सिंधू संस्कृती म्हणजे काय सांगून सिंधू संस्कृतीतील नगर रचना आणि घरांची रचना स्पष्ट करा असा जर क्वेश्चन विचारला तर तिथं तुम्ही सिंधू संस्कृतीचं इंट्रोडक्शन देणार, त्याच्यानंतर नगर रचना तुम्ही थोडक्यात सांगणार. कारण का क्वेश्चनचे 2 भाग आहेत. आधी तुम्हाला सिंधू संस्कृतीचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ना फक्त घरांबद्दलच विचारलंय, तुम्हाला तिथं नगरांबद्दल पण विचारलेलं आहे. तर नगर रचना कशी होती, ग्रिड पॅटर्न होता, अॅक्रोपोलिस असेल, बाकी सगळं तुम्हाला लिहायचंय. आणि घरं कशी होती, तर घरांच्या स्थानानुसार बांधकामाचं जे साहित्य होतं त्याच्यामध्ये फरक दिसून येत होता. जर घरं ग्रामीण भागात असतील तर मातीच्या विटा वापरल्या जात होत्या, जर घरं नागरी भागामध्ये असतील तर भाजलेल्या विटा तिथं वापरल्या जात होत्या. पण जे विटाचं मेजरमेंट आहे ना ते मात्र फिक्स होतं, भले तिथं मातीच्या विटा असू द्या किंवा भाजलेल्या विटा असू द्या. ठीक आहे, आणि घरं जर बघितली तर घरं 1 मजली होती, 2 मजली पण होती. ओके क्लिअर. आणि काही ठिकाणी इथं जास्त मजले पण होते, 2 पेक्षा पण जास्त मजले होते. फरसबंदी सुद्धा इथं दिसून येत होती. जवळजवळ प्रत्येक घराला स्वतंत्र विहीर, स्नानगृह, सांडपाण्याचं नियोजन व्यवस्था होती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. प्रत्येक घराला स्नानगृह होतं. म्हणजे लोक तिथली स्वच्छतेच्या बाबतीत किती जागरूक होती हे आपण इथं म्हणू शकतो. ठीक आहे, ओके क्लिअर. चला नेक्स्ट आपण इथं बघतोय सायलेंट फीचर्स ऑफ इंडस व्हॅली टाउन प्लॅनिंग. याच्यामध्ये ड्रेनेज सिस्टीम बघा, आपण बघितलं की प्रत्येक घराला ड्रेनेज सिस्टीम होती, प्रत्येक घराला स्नानगृह होतं. ठीक आहे, ओके. आणि इथे तुम्हाला रेसिडेंट म्हणजे जे राहणारी घरं आहेत ना, इथे बघा काही घरं 2 मजली होती, तुम्हाला दिसतंय ना, काही घरं 1 मजली होती, काही घरं 2 मजली होती, काही घरं 2 पेक्षा पण जास्त मजले होते. ओके क्लिअर. नेक्स्ट बघा पाणी पुरवठा प्रणाली आणि सांडपाण्याचं नियोजन. जसं की आता मी तुम्हाला इमेजेस दाखवलेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन बघूया. तर सिंधू संस्कृती म्हणजे पाणी पुरवठा आणि सांडपाणी नियोजन या दोन्ही व्यवस्था अस्तित्वात असणारी जगातील पहिली संस्कृती होती. ठीक आहे, आणि इथली जी शहरं होती तर इथं सार्वजनिक स्नानगृह पण तुम्हाला दिसून येतील आणि खाजगी पण दिसून. खाजगी म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये. ठीक आहे, ओके. प्रत्येक घराला विहिरी होत्या, आपण बघितलं इथून पाणी पुरवठा होत होता. मोहेंजोदडो जे शहर होतं ना तिथं सुमारे 700 विहिरी होत्या, लक्षात घ्या. आणि उंचावर पाणी पुरवठा करण्यासाठी शाडूप आणि साखिया हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं प्रिलियम मध्ये. शाडूप आणि साखिया यांचा वापर किंवा हे उपकरणं जी आहेत ना ही उपकरणं वापरली जात होती. ठीक आहे, ओके क्लिअर. आणि वापरलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी म्हणून विटांनी बांधलेली भूमिगत सांडपाणी व्यवस्था अस्तित्वात होती. आता मी तुम्हाला इमेज दाखवलेलीच आहे. आता घरातून जे येणारं सांडपाणी होतं की नाही तर ते सांडपाणी सार्वजनिक काय म्हणू शकतो आपण नाल्यांना जोडले जात होते. आणि घराच्या वरच्या मजल्यावरील किंवा गच्चीवरील सांडपाणी बंद
टेराकोटा सारख्या वाहिन्यांमधून खाली येत असे आणि नाल्याला जोडले जात असे. म्हणजे आपल्याकडे आता कशी पाईपलाईन असते ना, तसे टेराकोटा टाईप. ठीक आहे, ओके क्लिअर. टेराकोटा म्हणजे काय पुढे मी तुम्हाला सांगेन. ओके क्लिअर. चला, तर इमेजेस एकदा बघून घ्या. इमेजेस मधून बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर होतील. ठीक आहे, चला बघा. मोहेंजोदडो इथं सार्वजनिक स्नानगृह प्रागैतिहासिक कालखंडातील पहिलंच स्नानगृह. बरोबर. तर हे ग्रेट बाथ जे होतं ना, ते कुठं होतं लक्षात ठेवा. स्नानगृहाची लांबी किती होती, रुंदी किती होती, त्याच्यानंतर तलाव जो होता तो किती फुटाचा होता, बाजूला बैठक व्यवस्था होती, खोल्या होत्या. बरोबर. संपूर्ण परिसर जो होता ना, एका विस्तृत पाणी पुरवठा आणि सांडपाणी नियोजन प्रणालीसोबत जोडला गेलेला होता. हेही आपल्याला काय करायचं आहे इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके क्लिअर. चला, नेक्स्ट आपण पुढे जाऊया. हडप्पा संस्कृतीची शिल्प आपण बघतोय. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हडप्पाचे शिल्पकार त्रिमिती हाताळण्यामध्ये निपुण होते. 3 डायमेन्शनल. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये सील आहेत, कांस्य आकृत्या आहेत, मातीची भांडी असल्याचे इथं आपल्याला दिसून येतं. पुरातत्व शास्त्रज्ञांना विविध आकार असणारे असंख्य सील सापडलेले आहेत. बहुतांश सील चौकोनी होते. तुम्हाला सील बद्दल क्वेश्चन येऊ शकतो. बहुतांश म्हणजे मेजॉरिटी तर चौकोनी होते, पण त्याच्याशिवाय त्रिकोणी, आयताकृती, वर्तुळाकार सील सुद्धा सापडले होते. ठीक आहे, ओके. आता हे सील जे होते, सील वापरण्यासाठी स्टेटाईस नदीच्या पात्रात सापडलेला मऊ दगड, ऐन नदीच्या पात्रात सापडलेला मऊ दगड सर्वात सामान्य सामग्री होता. ठीक आहे, तर ह्या स्टेटाईटचा उल्लेख तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये झाला पाहिजे. तरी सुद्धा आता स्टेटाईट कॉमन होतं की जास्तीत जास्त सील जे सापडलेले आहेत ते स्टेटाईटचे आहेत. पण स्टेटाईट शिवाय पण तिथं एगेट आहे, चेर्ट आहे, तांबे आहे, फेन्स आहे, टेराकोटा सील सुद्धा सापडलेले आहेत आणि सोने आणि हस्तिदंती सील सुद्धा सापडलेल्या आहेत. तर सोन्याच्या सील सुद्धा सापडल्या आहेत लक्षात ठेवा. तर पण मेजॉरिटी काय होत्या, स्टेटाईटच्या होत्या. ठीक आहे, ओके क्लिअर. चला, नेक्स्ट बघा. बऱ्याच शिलांवरती चित्रलेखन लिपीतील शिलालेख आहेत. आता हे जे सील असतात ना, याच्यावरती चित्रलेखन लिपी, चित्रांच्या स्वरूपामध्ये लिहिलेली लिपी, पण हे लिपी जी आहे ना, अजूनपर्यंत ही लिपी उलगडलेली नाही की बाबा त्याचा अर्थ काय आहे. ठीक आहे, ह्याची जी स्क्रिप्ट होती ना, ती कशी लिहिली जात होती, उजवीकडून डावीकडे लिहिली गेली होती. बरोबर. पण इथे जर तुम्ही बघितलं, द्विदिशात्मक लेखन शैली म्हणजे तुम्ही आन्सर रायटिंग करताना हे शब्द असे लिहिले ना, फार छान इम्प्रेशन पडत. द्विदिशात्मक, उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे दोन्ही तुम्हाला तिथं दिसून येत होतं. ठीक आहे, ओके क्लिअर. दुसरी ओळ सुद्धा सापडलेली आहे. प्राण्यांचे ठसे पण सापडलेले आहेत, जे पृष्ठभागावरती एंटॅग्लिगो कोरलेले होते. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मुद्दा दिलाय सामान्य प्राण्यांचे आकृतिबंध. आता प्राणी जर म्हटलं तर त्याच्यामध्ये युनिकॉर्न आहे, कुबड्या असलेला बैल आहे, गेंडा, वाघ, हत्ती, म्हैस आहे, बायसन आहे, शेळी आहे, मारकूर आहे, आयबेक्स आहे, मगर आहे. पण याच्यामध्ये गायीचा पुरावा कुठंच नाही. लक्षात घ्या, महत्वाचं काय आहे, गाय तिथं होती हा पुरावा कुठंच नाहीये. साधारणपणे सील जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती प्राणी आणि मानवी आकृत्या होत्या. ठीक आहे, साधारणपणे जे सील होते त्या सीलवरती प्राणी आणि मानवी आकृत्या या जास्त आपल्याला दिसून येतात. एका बाजूला आणि विरुद्ध बाजूला एक शिलालेख किंवा दोन्ही वरती शिलालेख बाजू असत होत्या आणि तिसरा बाजू जे आहे ना, 3 डायमेन्शनल म्हणतोय ना आपण, तर तिसऱ्या बाजूवरती सुद्धा तुम्हाला तिथे शिलालेख असलेले दिसून येतात. ठीक आहे, ओके क्लिअर. जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला विचारा, तुमचे डाऊट सॉल्व्ह केले जातील. आता हे सील जे होते ना, तर हे सील प्रामुख्याने कशासाठी वापरले जात होते, तर हे सील प्रामुख्याने व्यावसायिक कारणासाठी वापरले जात होते. ठीक आहे, मेसोपोटेमियामधील विविध सील आणि विविध साइटचा शोध जसं की लोथल काय सूचित करतात की हे सील व्यापारासाठीच मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. मेसोपोटेमिया आणि लोथल, ठीक आहे, काय सूचित करतात की सीलचा वापर हा व्यापारासाठीच मोठ्या प्रमाणावर केला जात होता. काही सील जे होते त्यांच्यावरती छिद्र, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे गोल सील आहे किंवा हे चौकोनी सील आहे, तर याच्यामध्ये असं छिद्र दिसून येत होतं. ठीक आहे, मृतदेहाजवळ हे आढळलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हा एखादी व्यक्ती मृत होत असेल तर त्याच्यासोबत हे सील तिथं ठेवले जात होते. ठीक आहे, ओके. काही शिक्क्यांवरती गणितीय प्रतिमा पण सापडले, मानव, प्राणी, गणितीय प्रतिमा पण सापडलेले आहेत.
मग ज्याच्यावरती गणितीय प्रतिमा सापडले त्याचा उपयोग शैक्षणिक साठी केला जात होता. म्हणजे बरेचसे सेल व्यावसायिक कारणासाठी वापरले जात असले तरी जे सेल होते ज्याच्यावरती गणितीय प्रतिमा होत्या ते शैक्षणिक कामासाठी वापरल्या जात होत्या. ठीक आहे. ओके. स्वस्तिक सेल वरती स्वस्तिक रचनेसारखे सुद्धा चिन्ह सापडलेले आहे. ठीक आहे. स्वस्तिक सारखं सुद्धा चिन्ह सेल वरती आपल्याला सापडलेलं दिसून येतं. तर हे सगळं आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर स्पेशली उल्लेख येतो युनिकॉर्न सेलचा. युनिकॉर्न सेल. ठीक आहे. थोडस मी झूम आउट करते. बघा, तर हा आहे युनिकॉर्न सेल. बघून घ्या, इमेज दिसते का बघा. मोहेंजोदडोचा हा सेल प्रत्येक बाजूला 29 मिमी डायमेन्शन लक्षात ठेवा. हायर्ड स्टेटाईट पासून बनवलेला आहे हेही लक्षात ठेवा. स्टेटाईट कसला दगड होता ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मऊ असतो पण नंतर तो काय होतो, कठोर होतो. इतिहासातील पहिल्या लेखन पद्धतीपैकी एक अद्याप उलगडत नसलेल्या सिंधू लिपीचे 4 चित्रपट याच्यावरती तुम्हाला दिसून येतात. ठीक आहे. ओके. सिंधू संस्कृतीची सुप्रसिद्ध युनिकॉर्न आकृती इथं तुम्हाला दिसते बघा. हे 4 आहेत, 1, 2, 3 आणि 4. हे 4 चित्रपट आहेत ज्याचं मिनिंग अजूनही सापडलेलं नाहीये आणि खाली जी दिसते ही युनिकॉर्नची इमेज तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. ओके. आता वास्तविक किंवा पौराणिक प्राणी नियुक्त करतो का नाही हे सुद्धा अज्ञात आहे. त्याच्या खाली एक पवित्र वस्तू आहे जी प्राण्याच्या कुंडापासून धूप जाळण्या. आता ही जी वस्तू दिसते की नाही ही कुंडासारखी, आता ही नक्की याला पाणी पिण्यासाठी होती वस्तू, काही पवित्र वस्तू होती, धार्मिक कार्यासाठी वापरली जात होती, हे काहीही इथं अजून उलगडलेलं नाही. तर या युनिकॉर्न सेल बद्दल एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला माहित पाहिजे. 4 चित्रपट, त्याच्यानंतर हा युनिकॉर्न आणि ही कुंडासारखी पवित्र वस्तू. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आहे पशुपती सेल. ठीक आहे. पशुपती सेल. आता मोहेंजोदडो इथं सापडलेल्या स्टेटाईट सेल मध्ये एक मानवी आकृती किंवा काय म्हणू शकतो आपण, आडवा पाय असलेली देवता. आडवा पाय असलेली देवता आकृती पशुपती 3 शिंगे असलेले इथं तुम्हाला दिलेला आहे बघा. तुम्हाला इथं रायनो, त्याच्यानंतर टायगर, एलिफंट, बफेलो, त्याच्यानंतर 4 हरिण इथं खाली दिसत आहे त्याच्यावरती. तर हे लक्षात घ्या. स्क्रिप्ट पण दिसत आहे इथं तुम्हाला. तर इथे तुम्हाला एक्सप्लेन काय करायचं आहे. शिरोभूषण धारण करतो, 3 शिंग आहेत, प्राण्यांनी वेढलेला आहे. आकृतीच्या डाव्या बाजूला एलिफंट आणि वाघ आहे, उजव्या बाजूला गेंडा आणि म्हैस आहे. आसनाखाली 2 काळवीट आहेत. ओके. ओके. 4 किंवा 2 हे थोडंसं कन्फ्युज करतं, थोडंसं करेक्शन करून घ्या. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला, तर या 2 सेल बद्दल आपल्याला इथं इन्फॉर्मेशन लिहिता आली पाहिजे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपण बघतो इथं कांस्य आकृत्या पण दिसल्या. आपण काय बघितलं, नगररचना वगैरे बघितली, वास्तुकला बघितली, सेल बघितले, कांस्य आकृत्या पण मिळालेल्या आहेत. हडप्पा संस्कृतीमध्ये कांस्य पुतळे जे बनवले जातात, लॉस्ट वॅक्स टेक्निक म्हटलं जातं याला. लॉस्ट वॅक्स टेक्निक किंवा काय म्हणू शकतो आपण याला, अदृष्ट मेन तंत्र म्हटलं जातं. ठीक आहे. अदृष्ट मेन तंत्र मराठीमध्ये लिहायचं असलं तर तुम्ही असं इथं लिहू शकता. तर ह्या तंत्रामध्ये काय केलं जातं माहिती का, प्रथम ही जे आकृत्या असतात ना यांना ओल्या चिकणमातीनं लेपलं जातं. ठीक आहे. ओके. आणि या आकृत्या जेव्हा कोरड्या होतात, आतला जो मेन आहे ना, तर हा आतला मेन वितळण्यासाठी काय केल्या जातात, गरम केल्या जातात. ओके. आणि नंतर मेन एका लहान छिद्रातून आकृतीमध्ये काय केलं जातं, ओतलं जातं आणि पोकळसाच्या द्रव धातू ओतला जाई. धातू थंड आणि घट्ट झाला की काय केलं जात असेल, वरती जे चिकणमातीचं आवरण असतं ना ते काढून टाकलं जातं. बरोबर. आणि त्याच्यामुळं मेनाच्या आकृतीसारखीच धातूची आकृती काय होत असे तिथं तयार होत असे. यालाच म्हटलेलं आहे लॉस्ट वॅक्स टेक्निक. ठीक आहे. ओके. क्लिअर. आणि उदाहरण जर तुम्ही बघितलं तर मोहेंजोदडोची नृत्य करणारी मुलगी आहे. कालीबंगामध्ये कांस्य बैल जो सापडलेला आहे तो बनवलेला आहे लॉस्ट वॅक्स टेक्निक नुसारच. ठीक आहे. ओके. क्लिअर. द लॉस्ट वॅक्स टेक्निक बद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इथे बघा, नृत्य करणाऱ्या मुलीचं शिल्प डान्सिंग गर्ल ही बनवलेली आहे लॉस्ट वॅक्स टेक्निक पासूनच. इथे जर बघितलं तर ही त्रिभंग मुद्रा आहे. त्याच्यानंतर डाव्या हातात खांद्यापर्यंत बांगड्या आहेत. हे तुम्ही इथं वर्णन करू शकता.
तर सिंधू सभ्यता जी आहे ना, वास्तुकलेचं उदाहरण म्हणजे ही धातूपासून बनवलेली नाचणारी मुलगी किंवा डान्सिंग गर्ल. तर हे मेटल कास्टिंग आणि कलात्मक रचना जी आहे ना, त्याचं उत्कृष्ट कौशल्य दर्शवते. मूर्तीची शरीर बांधणी कशी आहे? सडपातळ आहे, रेखीव आहे, लयबद्ध आहे, अलंकारांनी सुशोभित पण नग्न अशी ही मूर्ती आहे. डाव्या हातामध्ये, कुठल्या हातामध्ये? डाव्या हातामध्ये बांगड्या आहेत खांद्यापर्यंत. काय सूचित करतात आता हे? गुजरात आणि राजस्थान मधील आधुनिक काळातील आदिवासी लोकांमध्ये हे वैशिष्ट्य दिसून येतं. ठीक आहे. लक्ष वेधणारं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तिची आकर्षक केशरचना. इथे तुम्हाला बॅक साईडला केशरचना अशी दिसत आहे. त्याच्यानंतर तिचा उजवा हात जो आहे तो कमरेवरती आहे, डावा हात जो आहे मांडीवरती आहे. इथं बघा, फॉर एक्झाम्पल आताचे जे मॉडेल वगैरे असतात की नाही, सेम तशा टाइप मध्ये उभारलेली ही मुलगी आपल्याला दिसते. ठीक आहे. ओके. आणि मांडीवर असून, मांडीवर म्हणजे त्रिभंग मुद्रा. ठीक आहे. आणि विश्रांतीच्या स्थितीमध्ये ती उभारलेली आपल्याला दिसून येते. ओके, क्लिअर. तर नृत्य करणाऱ्या मुलीचं जे शिल्प आहे त्याचं वर्णन तुम्ही अशा प्रकारे इथं करू शकता. नेक्स्ट बघा, टेराकोटा. जसं मी तुम्हाला बोलले होते ना टेराकोटा, तर धातूच्या शिल्पाबरोबरच टेराकोटा म्हणजे काय? मातीपासून बनवलेले शिल्प, त्याला म्हटलेलं आहे टेराकोटा. तर मातीपासून बनवलेल्या शिल्पांचे अवशेष सुद्धा इथं आपल्याला सापडलेले दिसून येतात. टेराकोटामध्ये जर तुम्ही बघितलं तर मातृदेवी आहे, मदर गॉडेसेस, चाक असलेले खेळण्याच्या गाड्या आहेत, शिट्ट्या आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत. ठीक आहे. टेराकोटा म्हणजे काय? शिल्प बनवण्यासाठी आगीत भाजलेल्या चिकणमातीचा वापर करायचा. ठीक आहे. ओके. कांस्य आकृत्यांच्या तुलनेत टेराकोटा शिल्प जे आहेत ना ती कमी आहेत. जर सिंधू संस्कृतीमध्ये तुम्ही बघितली तर कांस्य आकृत्या जास्त मिळतील ऍज कम्पेअर्ड टू टेराकोटा. ठीक आहे. आता इथं जी तुम्हाला पिचिंग टेक्निक मिळते, जसं आपण लॉस्ट वॅक्स टेक्निक बघितली तसं तुम्हाला इथं पिचिंग टेक्निक आहे. इथल्या ज्या आकृत्या आहेत ना, पिचिंग टेक्निकच्या जर आकृत्या तुम्ही बघितल्या तर या आकृत्या गुजरात आणि कालीबंगांच्या ठिकाणी जास्त आढळलेल्या आहेत. ठीक आहे. ओके. आणि टेराकोटाचा वापर सामान्यतः खेळणी असतील, प्राण्यांच्या आकृत्या असतील, लघु गाड्या असतील, चाके असतील इत्यादी बनवण्यासाठी केला जात होता. उदाहरण लिहू शकता तुम्ही टेराकोटाचं. मातृदेवी, शिंग असलेल्या देवतेचा मुखवटा, हे दोन एक्झाम्पल लिहिले तरी चालतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे मदर गॉडेसेस होती ना त्याच्यावरती तुम्हाला स्पेशली क्वेश्चन येऊ शकतो. अनेक स्थानांवरती मातृदेवतेच्या आकृत्या सापडल्यात. मग गेस काय केला जातो की पूजेसाठी वापरल्या जात असतील. ठीक आहे. ओके. आणि प्रजनन क्षमतेची देवी सुद्धा तिला म्हटलं जाऊ शकतं त्या काळामध्ये. ठीक आहे. ओके. हे गेस आहेत सगळे. इथं बघा मदर गॉडेसेस, तुम्हाला इथं मदर गॉडेसेसची इमेज दिसत आहे. प्लेस ऑफ ओरिजिन आहे मोहेंजोदडो, मटेरियल आहे टेराकोटा, डायमेन्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचं जे आता जे मी तुम्हाला सगळं मराठीमध्ये सांगितलं, इयर ऑर्नामेंट्स वगैरे आहेत, टाईट फिटेड शॉर्ट ट्युनिक स्कर्ट आहे इथं तुम्हाला दाखवलेला. ठीक आहे. तर हे सगळं तुम्ही इथं सांगू शकता, मराठीमध्ये लिहू शकता जर क्वेश्चन आला तर याच्यावरती. नेक्स्ट बघा, दोन पुरुष आकृत्या पण सापडलेल्या आहेत. एक लाल वाळूच्या दगडातले धड जे आहे टोर्सो म्हटलं जातं, आणि स्टॅटाइट मध्ये घडवलेली दाढीवाल्या माणसाची आकृती. ठीक आहे. ही दोन शिल्प लक्षात ठेवा. असं दिलं जातं दाढी असलेला पुजारी, तर एक प्रतिमा आहे. ट्रेफॉइलची शॉल ओढलेली आहे, हे तुमचं महत्वाचं आहे बघा. टोर्सो, ट्रेफॉइल हे तुमचे शब्द आले पाहिजेत. पुजारी ध्यान मुद्रेमध्ये लीन आहे, उजव्या हातात कडे आहे. कालीबंगन आणि दायमाबाद येथे धातू कास्ट शिल्पांची महत्वपूर्ण उदाहरणे पाहायला मिळालेली आहेत. बहुतेक प्रतिमा धार्मिक उद्देशांसाठी वापरल्या गेल्या. भांडी बनवण्यासाठी सुद्धा मेटल कास्टिंग प्रक्रिया वापरली जात होती, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. इमेज मी दाखवते तुम्हाला. हे बघा, मेल टोर्सो. ठीक आहे. धड म्हटलेला आहे. तर रेड स्टँडस्टोन वापरलेला आहे. दोन होल्स तुम्हाला दिसत आहेत, नेक अँड शोल्डर्स फॉर द अटॅचमेंट ऑफ हेड अँड आर्म्स. ठीक आहे. ओके. द फ्रंटल पोस्चर ऑफ द टोर्सो हॅज बीन कॉन्सिक्युअसली अडॉप्टेड म्हटलेला आहे. बाकी तुम्हाला इथं काही जास्त नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. तर ही टोर्सोची इमेज फक्त तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर आपण बघतो इथं पॉटरी, मातीची भांडी. तर हे जे पॉटरी आहे हडप्पाकालीन संस्कृतीमधील, हा भाग आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंटिन्यू करूया. सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. लाईव्ह घ्यायचं होतं पण थोडंसं पावसामुळे प्रॉब्लेम येतोय.
जे विद्यार्थी राज्यसेवा 2025 ची तयारी करतायत आणि ज्यांना माझा जो स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप आहे राज्यसेवा विद्यार्थ्यांचा, ज्यांचा जिओग्राफी ऑप्शनल असेल किंवा जीएस पेपर साठी पण तुम्ही मला जॉईन होऊ शकता. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.